नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते तुम्हाला आता या ठिकाणी मिळत आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण माहिती मी याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पटापट बहिणींनो, पटापट व्हिडिओ लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला नव्हता अशा बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आली आहे, तीही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि ही अपडेट बघण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक महत्त्वाची अपडेट देणार आहे. ती म्हणजे असं की भरपूर महिला या ठिकाणी अपात्र केल्या गेल्या आहे. आणि ही स्वतः माहिती कोणी दिली आहे तर मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः माहिती दिली आहे की किती लाख महिलांना अपात्र केलं गेलं आहे. एवढ्या महिलांना हा हप्ता मिळत नाही आहे. तर अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. म्हणजेच काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z संपूर्ण माहिती देणार आहे की मंत्री आदित्य तटकरे यांनी काय माहिती दिली, नंतर तुम्हाला पैसे ठिकाणी कसे मिळणार आहेत, किती मिळणार आहे, त्यानंतर रक्षाबंधनाचं गिफ्ट काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे, आज ज्या काही न्यूज आलेल्या आहेत, त्या सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर पटापट बहिणींनो, व्हिडिओला लाईक करून द्या, कारण अतिशय महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि खास करून तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या बहिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकमधील ज्या काही महिला असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, अशा महिलांपर्यंत ह्या व्हिडिओला आवर्जून शेअर नक्की करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ठिकाणी काय महत्त्वाचा बदल झालेला आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी. बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजना लेटेस्ट न्यूज आहे. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सर्व ठिकाणी याची चर्चा असते की सर, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का, लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता कधी येईल, लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता आला का, अशा चर्चा महिलांमध्ये सुरू असतात. त्यामुळे ही योजना सर्वात जास्त लोकप्रिय आणि प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे याच योजनेची चर्चा सर्व महिलांमध्ये असते. पुढे बघा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने योजना आणली आणि महिलांनी योजनेला उचलून धरले. म्हणजेच काय, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना आणली आणि ह्या योजनेला महिलांनी उचलून धरले. मासिक 1500 रुपये थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 14,298 पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जे पुरुष आहेत त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. किती, 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. यानंतर विरोधकांनी यावर जोरदार टीका केली असून योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. या पुरुषांना योजनेतून बाद करण्यात आला आहेच. शिवाय आता 26.34 महिलाही, तुम्ही बघू शकता 26.34 लाख महिलाही योजनेतून अपात्र ठरणार आहेत. खुद्द महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली, तुम्ही बघू शकता. आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांच्या ठिकाणी ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 26.34 लाख महिला या अपात्र असतानासुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच ते निकषामध्ये बसत नाही. जसं त्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल, काहींकडे 4 चाकी वाहन असेल, काहींच्या घरी कोणी सरकारी नोकरीला असेल, अशा त्या महिला अपात्र आहेत, तरी त्यांनी लाभ घेतलेला आहे. ठीक आहे. पैसे येणे कधीपासून आता बंद होणार आहे तेही बघा. तर जवळजवळ भरपूर महिलांच्या आता या ठिकाणी पैसे येणं बंद होणार आहे, त्याची माहिती बघून घ्या.
यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचं, काही कुटुंबांमध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे. म्हणजेच बघा बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचा जो हप्ता आलेला नाही आहे, तर त्याचं कारण हे सुद्धा आहे की तुम्हाला तुमचं नावसुद्धा या 26.34 लाख अर्जदारांमध्ये असेल. म्हणजेच बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, त्याचं कारणसुद्धा हे की बघा तुम्ही जर बघितलं तर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल, हे एक कारण आहे. दुसरं कारण तुम्ही बघितलं तर तुमच्या कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असतील, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. कारण एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाभ मिळत आहे. जर का 2पेक्षा जास्त 3 महिला असतील, 4 महिला असतील, तर त्या 3ही महिलांचा आणि 4ही महिलांचा अर्ज या ठिकाणी रद्द केले गेले आणि त्यांना पैसे मिळत नाही आहे. हे सुद्धा एक कारण आहे. आणि बाकी निकष तुम्हाला माहितीच आहे. त्या निकषामध्ये जर का तुम्ही बसत नसाल तर तुमचा लाभ बंद होणारच आहे. पुढे बघा, अशी स्वतः माहिती कोण दिली आहे? आदिती तटकरे यांनी ही स्वतः माहिती दिलेली आहे. आता बघा किती बहिणींना अजूनही पैसे मिळणार आहेत ते बघा. दरम्यान 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले असले तरी पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे, असंही आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. स्वतः त्यांनी ही माहिती ऑफिशियली दिली आहे. पुढे बघा त्यांनी काय सांगितलं, 26.34 लाख बहिणींना पुन्हा पैसे मिळणार का, हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल, असा दिलासाही आदिती तटकरे यांनी दिला आहे. म्हणजेच बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची अपडेट हीच आहे. जर का तुमचा लाभ बंद झाला असेल, लक्षात घ्या, जर का तुमचा लाभ बंद झाला असेल, मग त्यामध्ये तुम्हाला जूनचा हप्ता आला नाही आहे, तर तुमचा लाभ बंद झाला आहे का हे तुम्हाला कळलं असेल. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्हाला जे जुलैचे पैसे मिळतील, जर का तेही तुम्हाला मिळाले नाही तर समजून जायचं की तुमचा लाभ बंद झालेला आहे. मग तुमचा जर का लाभ बंद झाला असेल तर मग आता तुमचा लाभ सुरू कसा करायचा, तर सुरू होणार तुमचा लाभ. लक्षात घ्या, महिलांना एकच प्रश्न पडला होता की आता आमचा लाभ बंद झाला, मग आम्हाला लाभ मिळणार नाही का? तसं नाही, तुम्हाला लाभ मिळणार आहे. शासनातर्फे पुन्हा तुम्हाला लाभ सुरू करण्यात येईल. पण कधी तर संबंधित संपूर्ण माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल, असा दिलासाही आदिती तटकरे यांनी दिला आहे. दरम्यान शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. म्हणजेच ज्यांनी शासनाच्या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर यामध्ये स्पष्टपणे सांगितलं, ज्यांनी शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे, चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी पैसे घेतलेले आहे, त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाणार आहे. नंतर बघा, तुम्ही जर बघितलं तर यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की हां, खरोखर ज्या महिला या ठिकाणी पात्र आहेत त्यांना लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला अपात्र आहेत त्यांना लाभ मिळणार नाही आहे. पण ज्या पात्र महिला आहेत त्यांनासुद्धा ठिकाणी अपात्र केलं गेलं होतं, तर त्या महिलांची पुन्हा एकदा चौकशी होईल आणि त्यांना लाभ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जर का तुम्ही निकषामध्ये बसत असाल, सर्व नियमांचं तुम्ही पालन केलं असेल आणि तरी तुमचे लाभ बंद झाले असेल, तर पुन्हा एकदा तुमचे लाभ सुरू होणार आहे. त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला जूनचा हप्ता आलेला आहे की नाही. आणि ज्यांना आलं असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर, मला जूनचा हप्ता आलेला आहे, तुम्हाला जुलैचा हप्ता लगेच पाठवला जाईल. पुढे बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला आहे त्यांना आता या ठिकाणी जुलैचा हप्ता मिळणार आहे. आणि हा जुलैचा हप्ता किती मिळणार आहे? 3,000 रुपये मिळणार आहे. लक्षात घ्या, जूनचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे, तर तुम्हाला आता 3,000 रुपये मिळणार आहे. 3,000 कसे मिळणार आहे? तर रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे. आता हे 3,000 कसे मिळतील? तर तुम्हाला जुलैचा हप्ता प्लसमध्ये ऑगस्टचा हप्ता एकाच वेळी जमा होऊ शकतो, म्हणून 3,000 रुपये तुम्हाला जमा होतील अशी या ठिकाणी माहिती समोर आली आहे. कारण की आता रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधनाचं भेट म्हणून किंवा रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून सरकारने हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी सरकार घेऊ शकतो. कारण की मागील 2024मध्ये तुम्ही जर विचार केला तर 2024मध्ये जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते तुम्हाला एकत्रित दिले गेले होते आणि एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3,000 पाठवले होते. त्याच प्रकारे आताही तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतात, कारण की जुलैचा हप्ता अजून बाकी आहे आणि ऑगस्टचा सुद्धा हप्ता तुम्हाला त्याच वेळेस मिळू शकतो. म्हणजेच रक्षाबंधनाचा एक मुहूर्त साधून सरकार बहिणींना ओवाळणी देऊ शकतो 3,000 रुपयाची, असा ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, 3,000 मिळाले पाहिजे की 1,500 मिळाले पाहिजे? कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. जर तुम्ही बघितलं, येत्या 7 ते 8 दिवसामध्ये कधीही तुमच्या अकाउंटवर हे पैसे येतील. अगदी उद्यासुद्धा तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मी जी माहिती देत असतो ती माहिती बघत चाला, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळणार आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.